विभाग दुसरा बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्रमांक 26. खालील संख्यांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन त्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आपल्याला एकूण 6 संख्या दिलेल्या आहेत, त्यातील आपल्याला चुकीचे पद ओळखायचं आहे. तर संख्या या उतरत्या क्रमाने आलेल्या आहेत, आपल्याला त्यामधील फरक काढून घ्यावा लागेल. पहिली संख्या 93 आहे. 93 वजा 57 हा फरक काढल्यानंतर तो येतो आहे 36. त्यानंतर 57 वजा 53 यातला जर फरक काढला तर तो येत आहे 4. त्यानंतर 53 वजा 50 हा फरक काढला तर तो येतोय 3. त्यानंतर 50 वजा 24 हा फरक काढला तर तो येत आहे 26. आणि 24 वजा 20 हा फरक काढला तो येतोय 4. तर फरकामध्ये आपण निरीक्षण केलं तर 36, 4 या वर्ग संख्या आहेत, परंतु या ठिकाणी 3 आणि 26 या वर्ग संख्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी 3च्या ऐवजी जवळची वर्गसंख्या 4 आहे. म्हणजे 50च्या जागेवरती आपण 49 जर घेतलं तर तो फरक 4 येतोय, जे 4 ही वर्गसंख्या आहे. आणि 50च्या जागेवर इथे 49 टाकलं, 49 वजा 25 तर या ठिकाणी 49 वजा 24 हा फरक काढला तर तो येतोय 25. म्हणजे या सर्व वर्गसंख्यातल्या फरकातला आहे, त्यामुळे 50 हे पद चुकीचं आहे. त्याऐवजी 49 पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 27 पहा. खालील चिन्हांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन प्रश्न चिन्हांच्या जागी येणाऱ्या चिन्हांचा गट पर्यायातून निवडा. पहा, या पद्धतीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आकृतीला क्रमांक देणे गरजेचं आहे. पहा, 1, 2, 3, 4. पहा, हाच क्रमांक दिलेला गट पुढे कसा बदल झालेला आहे ते पाहून घ्या. भरीव गोलाला हा 4था क्रमांक आहे, वर्तुळाला 1, त्रिकोणाला 2, 3. पहा, बदल काय झालेला आहे. शेवटचा जो गट होता तो 1 नंबरला आलेला आहे आणि बाकीचा पुढचा गट जशाच्या तसा क्रमाने आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आता काय होणार आहे, हा शेवटचा गट 3 नंबरचा इथं आलेला आहे आणि 4, 1, 2 या क्रमाने पुन्हा हा गट पुढे आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आता शेवटची संख्या जी आहे त्रिकोणाची ती 2 नंबरला अंक अगोदर येईल, 2च्या नंतर 3, 4 आणि शेवटी 1. या पद्धतीने हा गट असेल. तर हा जो गट आहे 2 नंबरला त्रिकोण, पर्यायामध्ये त्रिकोण सर्व ठिकाणी आहे. 3 नंबरला चौकोन म्हणजे आयत या ठिकाणी आहे. हे 2 पर्याय बाद झाले. त्यानंतर 4 नंबरला भरीव गोल म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्येच त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. खालील आकृत्यांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी आकृती पर्यायातून निवडा. आपल्याला जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये पहा, या ठिकाणची एक रेषा ही कमी झालेली आहे. त्यानंतर या आकृतीमध्ये एकूण 2 रेषा कमी झालेल्या आहेत. त्याच पर्यायाचा जर विचार केला आपण तर 1, 2, 3 या ठिकाणी 3 रेषा कमी झालेल्या आहेत. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी एकूण 4 रेषा कमी झालेली आकृती आपल्याला शोधावी लागेल. म्हणजे पर्यायामध्ये या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर आहे. पहिली रेषा, दुसरी रेषा, तिसरी रेषा आणि ही 4थी रेषा. पर्याय क्रमांक 2 मध्ये एकूण 4 रेषा या कमी झालेल्या आहेत. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा. अनघापेक्षा प्रणव 3 वर्षांनी लहान असून त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 45 वर्ष आहे. अहमदचे आजचे वय. आपल्याला अहमदचे आजचे वय काढावं लागेल. पहा, या ठिकाणी आपल्याला दोघांच्या वयाची बेरीज आणि फरक दिलेला आहे. बेरीज आणि फरक जर दिलेला असेल तर आपण मोठ्या व्यक्तीचे वय काढू शकतो. या ठिकाणी पहा, अनघापेक्षा प्रणव लहान आहे. म्हणजे आपल्याला प्रणव ही व्यक्ती लहान आहे आणि अनघा ही वयाने मोठी आहे. त्यानंतर पहा, प्रणवचं वय जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला 45 ही बेरीज आहे आणि फरक 3 आहे. यांचा वजाबाकीची क्रिया केल्यानंतर जे उत्तर मिळेल आपल्याला 42, त्याला 2 ने भागलं की लहान व्यक्तीचं वय भेटतं. ते आलेलं आहे 21 वर्ष.
म्हणजे प्रणवचं वय आपल्याला मिळालेलं आहे 21 वर्ष. आता प्रणवचं आजचं वय जे आहे 21 वर्ष, त्या वयाच्या 2/3 पटीपेक्षा 2 वर्षांनी जास्त अहमदचं जर आपल्याला वय काढायचं असेल, प्रणवचं वय 21 वर्ष आणि त्याच्या 2/3 पट अधिक 2 वर्ष, म्हणजे या पद्धतीने आपल्याला ही क्रिया करून घ्यावी लागेल. 3 ने आपण 21 ला भाग दिला, 3 × 3 3 × 7 21 आणि 7 दुने 14 अधिक 2 वर्षांनी जास्त आहे, म्हणजे एकत्र केले बेरीज 16 येते. पर्याय क्रमांक 3 16 वर्ष अहमदचं हे आजचं वय असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा. स्वरूपकडे असलेल्या रकमेपेक्षा सुनीलकडे 3 रुपये कमी आहेत. अवधूतकडे सुनील आणि राम यांच्यापेक्षा अनुक्रमे 4 व 5 रुपये जास्त आहेत. तर सर्वात कमी रक्कम कोणाकडे असेल? पहा, या ठिकाणी सुनीलकडे कमी आहेत. आपण सुनीलकडे X रक्कम आहे असं मानूया. तर स्वरूपकडे रक्कम किती होईल? तर स्वरूपकडे होईल X अधिक 3. कारण सुनीलकडे 3 रुपये कमी आहेत, म्हणजे X अधिक 3 ही स्वरूपकडे 3 रुपये जास्त आहेत. त्यानंतर पहा, अवधूतकडे सुनील व राम यांच्यापेक्षा अनुक्रमे सुनील पेक्षा अवधूतकडे 4 रुपये जास्त आहे. म्हणजे अवधूतची रक्कम असणार आहे X अधिक 4. त्यानंतर अवधूतकडे राम यांच्यापेक्षा 5 रुपये जास्त आहेत. अवधूतकडे राम यांच्यापेक्षा 5 रुपये जास्त आहेत, म्हणजे सुनील पेक्षा 1 रुपया कमी हा राम यांच्याकडे आहे, म्हणजे X वजा 1. तर सर्वात कमी रक्कम कोणाकडे असेल? तर पर्याय क्रमांक 2 रामकडे सर्वात कमी रक्कम असेल. प्रश्न क्रमांक 31. फणसाला काजू म्हटले, काजूला आंबा म्हटले, आंब्याला संत्रे म्हटले आणि संत्र्याला सफरचंद म्हटले, तर आमरस कशापासून तयार करतात? तर आमरस हा आंब्यापासून तयार करतात. तर आंब्याला या ठिकाणी संत्रे म्हटलेलं आहे, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32 पहा. आपल्याला त्रिकोणांची संख्या विचारलेली आहे. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन गिवन फिगर? तर आपण काय करूया, आपण त्याला क्रमांक देऊया. 1 2 3 4 5 6 आपण क्रमांक दिलेले आहेत. तर सिंगलचे जे एकूण 6 त्रिकोण आहेत पहा, 1 2 3 4 5, हे एकूण 6 सिंगलचे त्रिकोण आहेत. त्यानंतर 2-2 आकृत्यांचे मिळून बनलेले आपण शोधूया. पहा, या ठिकाणी 2-2 आकृत्यांचे मिळून फक्त 1 आणि 2 हा एक त्रिकोण बनलेला आहे. 1 आणि 2चा मिळून 1 बनलेला आहे. त्यानंतर आणखीन 1 आणि 2चा पहा, 4 5 होतोय का? नाही. 4 6 3 4 नाही होत. त्यानंतर पहा, या ठिकाणी 3 3चा मिळून नाही होत. 4चा मिळून पहा 1 होतोय. पहा, 4 अंक घेतले आपण, 3 4 5 आणि 6. तर यामध्ये 1 तयार होईल. अशा पद्धतीने एकूण 6 अधिक 2 8 त्रिकोण तयार होतील. पर्याय क्रमांक 1. 5चा आपल्याला घेता येणार नाही, 6 तर घेता येणार नाही, कारण ती आकृती आहे चौरसाची. या पद्धतीने प्रश्न क्रमांक 33 पहा. खालील 4ही गण एकाच गणाच्या विविध बाजू आहेत, त्यावर 1 ते 6 अंक लिहिलेले आहेत. तर 6 अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? पहा, याचं उत्तर एकदम सोप्या पद्धतीने आहे. पहा, पहिला जो गण आहे, पहिला गण आणि शेवटचा गण यांची आपण जर तुलना केली, तर पहिल्या गणामध्ये 2 3 आणि 5 हे अंक आहेत. त्यानंतर चौथ्या गणामध्ये 3 5 आणि 6, 3 5 आणि 6. तर यांच्यामध्ये 3 आणि 5 कॉमन आहे. 3 आणि 5 जर कॉमन असेल, तर उरलेले जे 2 अंक आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर असतात. म्हणजे 2च्या विरुद्ध पृष्ठावर 6 असणार आहे, आणि आपल्याला 6च्या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर विचारलेलं आहे, त्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2. 6च्या विरुद्ध पृष्ठावर 2 हा अंक असेल. या पद्धतीने ट्रिक्स वापरून हा प्रश्न सोडवायचा. आता प्रश्न क्रमांक 34 ते 38 साठी सूचना दिलेल्या आहेत.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदात आहे, ते ओळखून आपल्याला पर्याय निवडायचे आहेत. प्रश्न क्रमांक 34 पहा. पाहुणा, अतिथी. पाहुणा आणि अतिथी हे समानार्थाचे शब्द आहेत. तर या ठिकाणी पुत्र या शब्दाला आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी पहिला शब्द सूत. बऱ्याच मुलांचा या ठिकाणी गोंधळ झालेला असणार आहे. सूतला आपल्याला या ठिकाणी दुसरा उकार आहे. सूतचा अर्थ होतोय धागा किंवा दोरा, परंतु सूत शब्दाला जर पहिला उकार असता तर या ठिकाणी सूतचा समानार्थी शब्द पुत्र झाला असता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा पर्याय निवडलेला असणार आहे. हा पर्याय बाद आहे. तनया म्हणजे मुलगी, भ्राता नाही. तर आत्मज हा जो शब्द आहे तो पुत्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 35 पहा. चोर, साव. चोर आणि साव हे एकमेकाचे विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. पहा, चोर चोरी करणे, साव म्हणजे दक्ष राहणे, सावध राहणे. मग त्याच पद्धतीने आजी. आता आजी आणि आजी असा एक पुन्हा या ठिकाणी गोंधळ झालेला असणार आहे मुलांचा. आजी, आजोबा, बऱ्याच मुलांनी हा निवडलेला असेल, परंतु आजी आणि आजोबा हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द नसून ते लिंग बदल आहे. त्यामुळे आजी याला पर्याय होता पर्याय क्रमांक 4 माझी. आजी सैनिक, माजी सैनिक या पद्धतीने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 पहा. प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत. पहिला पद या ठिकाणी ही जी आकृती आहे पंचकोनाची, या ठिकाणी 5 बाजू आहे. पहा 1 2 3 4 5. तर 5 बाजू आणि या ठिकाणी त्रिकोणाला 1 2 3 बाजू झालेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी 2 बाजू ह्या कमी झालेल्या आहेत. या ठिकाणी ही आकृती 1 2 3 4 5 6 7 8. तर अष्टकोनाची आकृती आहे. 8 मधून आपण 2 कमी केले तर 6 राहतात. म्हणजे 6 बाजू असलेली आकृती पर्याय क्रमांक 3 मध्ये होते. षटकोन, षटकोनाला 6 बाजू असतात. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. प्रश्न क्रमांक 37 पहा. 234 बरोबर 29 तर 513 बरोबर किती? पहा 234 बरोबर 29 तर 513 बरोबर किती? तर 234 चे 29 कसे झाले पहा. तर या ठिकाणी काही नाही, एकदम सोप्या पद्धतीने होतं. 2चा वर्ग जर आपण केला तर 2चा वर्ग येतोय 4, 3चा वर्ग केला तो येतोय 9 आणि 4चा वर्ग केला तो येतोय 16 आणि यांची बेरीज केली 16 आणि 4 20 अधिक 9 29. या पद्धतीने हे लॉजिक होतं. आता 513 मध्ये पहा 5 1 3, 5चा वर्ग केला तो येतोय 25, 1चा वर्ग केला तो येतोय 1 आणि 3चा वर्ग केला तो येतोय 9 आणि ही जर बेरीज केली 9 1 10 अधिक 25 35. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 पहा. 79 बरोबर 64 तर 59 बरोबर किती? तर हा सुद्धा खूप सोप्या पद्धतीने प्रश्न विचारलेला होता, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाचं उत्तर लक्षात आले नाही कसं सोडायचं आहे ते. प्रश्न क्रमांक 38 पहा. 79 बरोबर 64 तर 59 बरोबर किती? तर पहा 64 ही वर्ग संख्या आहे. आता ही वर्ग कसा झालेला आहे ते आपल्याला शोधावं लागेल. 79 7 आणि 9 तर यांची जर बेरीज केली आपण 7 अधिक 9 16 येत आहे. 7 अधिक 9 केलं तर 16 येत आहे आणि 16ला जर आपण 2 ने भागलं 16चे निम्मेकरण, कारण 64 हा 8चा वर्ग आहे. 16ला 2 ने भागलं तर 8 तर 8चा वर्ग 64. अगदी त्याच पद्धतीने जर आपण पडताळून पाहिलं 5 अधिक 9 याचे उत्तर येते 14 आणि 14ची आपण निमपाट केली तर ती येते 7 आणि 7चा वर्ग जो आहे तो येते 49. पर्याय क्रमांक 4 49 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 पहा. तुमच्या मित्राने आकाशकंदील केला आहे हे पाहताच तुम्ही काय कराल? तर सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्तावर आधारलेला प्रश्न आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मित्राचे कौतुक करेन. प्रश्न क्रमांक 40 पहा. एका रांगेत राज डावीकडून 8व्या क्रमांकावर
डावीकडून 8व्या क्रमांकावर आणि अथर्व उजवीकडून 6व्या क्रमांकावर उभे आहेत. राज हा डावीकडून 8व्या क्रमांकावर आहे आणि अथर्व हा उजवीकडून 6व्या क्रमांकावर आहे. तर पुढे काय विचारलंय पहा, राज आणि अथर्व दरम्यान फक्त मुली उभा आहेत. पहा म्हणजे यांच्या दरम्यान मुली उभा आहेत. त्या मुलींमध्ये मध्यावर उभ्या असलेल्या शर्वरीचे मुलींमधील स्थान 9 आहे. पहा मध्यभागी उभा आहे म्हणजे शर्वरी मध्यभागी उभा आहे, तिचा 9वा क्रमांक आहे. तर त्या रांगेतील मुला मुलींची एकूण संख्या किती विचारलेला आहे पहा सुरुवातीपासून आणि इकडे शेवटपासून आपल्याला सर्व विचारात घ्यावं लागणार आहे. मधल्या मुलीचा क्रमांक जर दिलेला असेल तर आपल्याला रांगेतील मुलींची संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल, तर त्याची दुप्पट करायची आणि वजा 1 करायचे. कारण 9 दुने 18 वजा 1. 1 का वजा करायचा, कारण त्या मुलीला दोन्ही बाजूकडून धरलेलं आहे, त्यामुळे ते एकाच जागेतून राहते. तर रांगेतील मुलींची संख्या येईल 17. त्यानंतर सुरुवातीपासून राजकडे 18वा क्रमांक 8 क्रमांक आहे म्हणजे ते 8 मुलं. तर 8 अधिक 17 अधिक 6 ही सर्व बेरीज आपल्याला करावं लागणार आहे. 8 आणि 6 14. 14 अधिक 17 ही जर बेरीज केली तर ती येते 31. तर रांगेमध्ये मुला मुलींची संख्या आहे पर्याय क्रमांक 1 31. 41 क्रमांकाचा प्रश्न पहा, स्वर्णिल उगवत्या सूर्याला नमस्कार करून घरापासून सरळ 10 मीटर चालत गेला. तर उगवता सूर्य म्हणजे ती दिशा आहे पूर्व. पहा या ठिकाणी घरापासून चालत गेला म्हणजे या ठिकाणी त्याचं जर घर आहे आणि त्या घरापासून तो उगवत्या सूर्याकडे चालत गेलेला आहे 100 मीटर. ज्या ठिकाणी म्हणतो 100 मीटर अंतर पूर्वेकडे चालत गेलेला आहे. आणि उजवीकडे काटकोनात वळून पहा ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू. तो उजवीकडे काटकोनात वळालेला आणि 100 मीटर चालत गेला म्हणजे तो खाली दक्षिणेकडे 100 मीटर चालत गेलेला आहे. ही दिशा आलेली आहे दक्षिण. पुन्हा एकदा डावीकडे काटकोनात वळाला. आता डावीकडे वळालेला आहे म्हणजे पुन्हा तो पूर्वेकडेच गेलेला आहे. तो 100 मीटर अंतरावरती गेलेला आहे आणि तिथे थांबलेला आहे म्हणजे या ठिकाणी स्वर्णिल थांबलेला आहे. तर आता त्याच्या कोणत्या दिशेस घर असेल, म्हणजे या ठिकाणी स्वर्णिल आहे त्याच्या कोणत्या बाजूला घर. आता ही घर दिशा विचारलेली आपल्याला, हे अंतर आपल्याला विचारात घ्यायचं आहे. अंतराचं आपल्याला काय करायचं नाही, परंतु तो कोणत्या दिशेला आहे. तर ही जर दिशा आपण आपल्याला माहिती आहे, मुख्य दिशा जर काढल्या आपण उत्तर दक्षिण पश्चिम आणि इकडं पूर्व, तर उपदिशावरून आपल्याला अंदाज घेईल. या ठिकाणी स्वर्णिल उभा आहे आणि स्वर्णिलच्या कोणत्या दिशेला घर आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे ही दिशा आपल्याला विचारायची. तर पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये वायव्य दिशा असते. पर्याय क्रमांक 3 वायव्य हे त्याचं उत्तर आहे. या ठिकाणी ही वायव्य दिशा असणार आहे आणि या ठिकाणी ही आग्नेय दिशा असणार आहे. आग्नेय दिशेचा अपोजिट वायव्य. पर्याय क्रमांक 3 वायव्य दिशेला त्याचं घर असणार आहे. या पद्धतीने 42 क्रमांकाचा प्रश्न पहा, जॉन पेक्षा 5 दिवसांनी लहान असलेल्या जोहारचा जन्म. जोहार हा लहान आहे, त्याचा जन्म दिलेला आहे आणि वार दिलेला आहे आणि तो 5 दिवसांनी जॉन मोठा आहे. जॉन पेक्षा जोहार लहान आहे. गुरुवार तारीख आणि वार दिलेला आहे. तर जॉनच्या 3ऱ्या वाढदिवशी कोणता वार होता. आपण आता या तारखेवरून आपण जॉनचा जन्मदिवस काढून घेऊया. आपण जॉन हा मोठा आहे त्यामुळे आपल्याला 5 दिवस मागे जावं लागेल. तर 28 मधून आपण जर 5 वजा गेले तर ते आता 23, म्हणजे 23 मार्च 1998 जॉनचा जन्म झालेला असणार आहे. जॉनचा जन्म आणि तो वार. आता गुरुवारवरून आपल्याला 5 वार मागे जायचे. 5 वार मागे जाण्यापेक्षा आपण 2 वार जर पुढे गेलो तर आपल्याला त्याचा जन्माचा वार मिळून जाईल. तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तर शनिवार हा
जॉनचा जन्मवार असणार आहे, तर आपल्याला त्याचा 3रा वाढदिवस विचारलेला आहे आणि तो कोणता वार असेल. 98 ला जन्म म्हटल्यानंतर 1999 पहिला वाढदिवस, 2000 ला 2रा वाढदिवस आणि 2001 ला 3रा वाढदिवस. तर याच्यामध्ये 2000 हे लीप वर्ष आहे, त्यामुळे आपल्याला एकूण 1, 2 आणि 1 असे एकूण 4 वार पुढे जावं लागणार आहे. शनिवारपासून जर आपण 4 वार पुढे गेलो तर त्याचे उत्तर येते पर्याय क्रमांक 2 बुधवार. जॉनच्या 3ऱ्या वाढदिवसाचा वार हा बुधवार असणार आहे. प्रश्न क्रमांक 43 पहा. प्रश्नात दिलेले घटक कोणत्या वेन आकृतीशी अचूक जुळतात? पहा, संख्या, समसंख्या आणि मूळ संख्या. पहा, संख्यांचे हे 2 प्रकार आहेत. पहा, संख्या त्याचे 2 प्रकार आहेत, सम आणि मूळ. पहा, यामध्ये गोंधळ पुन्हा होणार आहे. सम संख्या ही मूळ असेल असं नाही, परंतु 2चा अपवाद आहे. दोन्ही संख्या मूळ पण आहे आणि सम पण आहे, त्यामुळे ते एकामध्ये एक असा पर्याय कुठे दिसतोय? हा पहिला पर्याय विभक्त दाखवलेला आहे, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण दोन्ही समसंख्या पण आहे आणि मूळ पण आहे, त्यामुळे संख्यांच्या प्रकारामध्ये पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर ठरत आहे. प्रश्न क्रमांक 44 आणि 45 साठी सूचना दिलेल्या आहेत. वेन आकृती आहे दिलेली आणि त्याच्यावरून आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, नोकरी करणारे किती लोक शेती करतात? पहा, नोकरी करणारे त्रिकोणामध्ये दिलेले आहेत आणि शेती करणारे वर्तुळामध्ये. मग आपल्याला त्रिकोणातली आणि वर्तुळातली संख्या शोधावी लागणार आहे, तर ती आहे 4. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 4. नोकरी करणारे 4 लोक शेती पण करतात. पर्याय क्रमांक 2 4. याच आकृतीवर आधारलेला पुढचा प्रश्न बघूया 45 क्रमांकाचा. तर यामध्ये विचारलेले आहे, फक्त एकच उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या लोकांची संख्या किती? पहा, फक्त एकच म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये स्वतंत्र असणारी संख्या. या ठिकाणी 17 आहे. फक्त मजुरी करणारे 17, फक्त नोकरी करणारे 20 आणि फक्त शेती करणारे 13. तर 17, 20 आणि 13 यांची बेरीज केली तर ती येते 50. म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 50. फक्त एकच उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या लोकांची संख्या पर्याय क्रमांक 2 50 आहे. प्रश्न क्रमांक 46. खालील चौकटीत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. मध्ये जर प्रश्नचिन्ह असेल तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांच्यामध्ये सहसंबंधावरून उत्तर निघत असतं. पहा, 15. ते 15 कसे आले आपल्याला ते शोधावं लागेल. 21 आणि इकडं 23 आहे. आता इथं 15 कसे आले ते शोधायचं आपल्याला. तर 1, 2 आणि 1 यांची बेरीज करून पाहूया. 2 आणि 1 3 बेरीज येते. इकडे 2 आणि 3 ची बेरीज 5 येते. तर यांचा गुणाकार केला 5 त्रिक 15. 2 अधिक 1 बरोबर 3 आणि 2 अधिक 3 बरोबर 5 आणि बेरजेचा तुम्ही गुणाकार केला तर 15. मग त्याच पद्धतीने खालचं होतंय का आपल्याला ते शोधावं लागेल. 22 मधील अंकांची बेरीज 2 अधिक 2 4 आणि 16 मधील अंकांची बेरीज 1 अधिक 6 ते येते 7 आणि यांचा गुणाकार केला 7 चौक 28. तर पर्यायामध्ये 28 आहे. मग त्याच पद्धतीने आपल्याला 1 अधिक 3 यांची बेरीज केली ती येते 4 आणि 24 मधील 2 अधिक 4 या अंकांची बेरीज केली ती येते 6 आणि 6 आणि 4चा गुणाकार केला 6 चौक 24. तर उत्तर आहे प्रश्नचिन्हांच्या जागी 24. पर्याय क्रमांक 3 24 या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 47 पहा, खालील आकृतीत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल विचारलेला आहे. पहा, काही गोल आकृती वर्तुळामध्ये मध्यभागी 144 दिलेला आहे. म्हणजे प्रत्येकाचं उत्तर 144 असायला पाहिजे. याच्यामध्ये समोरासमोरच्या संख्यांचा विचार करावा लागतो. पहा, पहिला पहा इथं 24 आहे. 24च्या समोर 6, तर 24 आणि 6 यांचा गुणाकार केला तर तो 144 दिलेला आहे. त्यानंतर पहा इथं 16 आणि 9 आहे. 16 आणि 9चा गुणाकार केला 16 9 144 येतोय. त्यानंतर पहा 18 गुणिले 8 18 8 144. अगदी त्याच पद्धतीने 4च्या समोरची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर 4 ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 144 गुणाकार येतोय? तर आपल्याला काय करावं लागेल, 144 ला 4 ने भागलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल.
4 1 4, 4 त्रिक 12, 2 शिल्लक राहिले 24, 4 सक 24, उत्तर आलेलं आहे 36. म्हणजे 4 ला 36 ने गुणले 144, पर्याय क्रमांक 1 36 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 पहा. खालील पदाच्या त्याच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या गटाशी जुळणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडायचं होतं. पहा, हळद, कांदा, बटाटा, गाजर, बीट, मुळा, आले. तर याचं उत्तर आहे, तर गाजर पहा, हळद, कांदा, बटाटा हे वनस्पतीचा खोड या भागाचे अवयव आहेत. तर गाजर हे मूळ गटामध्ये मोडतं, ते रूट आहे. मुळा मूळ आहे, रूट. आणि बीट पण हे मूळ आहे. तर आलं हे खोडाचा भाग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्या वैशिष्ट्यानुसार जुळणारा पर्यायाचा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 49 आणि 50 साठी सूचना दिलेल्या आहेत. प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. हा पहिला प्रश्न दिलेला आहे. तर यामध्ये पहा, ही आकृती जी आहे या ठिकाणी ही चुकीची दिलेली आहे, त्यामुळे हा पहिला पर्याय बाद झालेला आहे. तर दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, एक्झॅक्टली दुसरा पर्याय हा तंतोतंत जुळत आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये काय केलेले आहे पहा, या ठिकाणी त्यांनी ही आकृती उभी दिलेली आहे, त्यामुळे हा बाद झालेला आहे. चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा हा भाग वरच्या बाजूला दाखवलेला तो खाली आहे, त्यामुळे हा पर्याय झाला. अचूक आहे उत्तराचा पर्याय क्रमांक 2. बाद पर्यायाचा वापर केल्यानंतर अचूक उत्तरापर्यंत आपण पोहोचतो. 50 नंबरचा प्रश्न आकृती पहा. या आकृतीमध्ये तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर आतमध्ये बारीक जर पाहिले, या ठिकाणी आतमध्ये 3 टिपके आहेत. पहिल्या आकृतीमध्ये 2च आहेत, त्यामुळे ही आकृती बाद झालेली आहे. त्यानंतर हा जो रंगवलेला गोल आहे तो या ठिकाणी विरुद्ध बाजूला दिलेला आहे, त्यामुळे 2 नंबरची आकृती बाद झालेली आहे. 3 नंबरची जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये ही खालची जी बाजू आहे ती या ठिकाणी दाखवलेलीच नाही आहे, त्यामुळे तिसराही पर्याय बाद झाला. राहिलेला हा पर्याय क्रमांक 4 हा त्या आकृतीशी जुळणारा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 51 आणि 52 साठी सूचना दिलेल्या आहेत. समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. त्या वैशिष्ट्यांचा विचार करून जुळणारी संख्या आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. तर या ठिकाणी पहा, 51 नंबरचा जो प्रश्न आहे, 10 64 13 28 19 72. तर या ठिकाणी जर संख्या 4 अंकी असेल तर या ठिकाणी कसोट्या वापरलेल्या असतात. पहा, अंकांची बेरीज जर पहा, 6 4 10 1 11, 3ची कसोटी लागू पडणार नाहीत. 64 जे आहे शेवटचे 2 अंक 28 72, 65 28 आणि 72 हे शेवटचे एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून आपल्याला माहिती 4ची कसोटी असते. 64 ला 4 ने भाग जातोय, 28 ला सुद्धा 4 ने भाग जातोय आणि 72 ला सुद्धा 4 ने भाग जातोय. 4 ने विभाज्य असणाऱ्या गट आपल्याला शोधावा लागणार आहे. शेवटचे 2 अंक पाहावे लागतील आपल्याला. तर या ठिकाणी 78 ही पहिलीच संख्या जी आहे 4 ने विभाज्य नाही आहे. 18 ही सुद्धा नाही आहे. 22 ही नाही आहे. तर 84 पर्याय क्रमांक 4, 84 ही 4 ने विभाज्य आहे, म्हणजे 1784 हा गट वरच्या गटाला वैशिष्ट्यानुसार जुळत आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 52 पहा. मध्यभागी आपल्याला संख्या दिलेली आहे, ती वर्गसंख्या आपल्या लक्षात येते लगेच. तर 24 आणि 20 यांचं 16 कसं झालेलं आहे ते आपल्याला शोधावं लागणार आहे. तर 24 आणि 20 यातला आपण फरक काढला तर तो येतोय 4. 4चा वर्ग 16. पाहू आपण 26 आणि 21 यातला फरक काढला तो येतोय 5. 5चा वर्ग 25. पण 29 आणि 17 यातला फरक काढला तर तो 3चा वर्ग इतका जात नाही, त्यामुळे आपल्याला हे लॉजिक वापरता येणार नाही. तर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने आपल्याला पडताळावं लागणार आहे. 24 20 तर 16 हा 4चा वर्ग आहे. 4चा आपल्याला कसं आलंय ते शोधायला पहा. 2 आणि 4 यांची बेरीज करून पाहू आपण, ती येते 6. आणि 2 आणि 0 यांची बेरीज केली तर ती येते 2.
6 मधून 2 गेले तर 4 राहतात. हे लॉजिक होऊ शकतं पहा. 6 आणि 2चा फरक काढला, अंकांच्या बेरजेतला फरक. अंकांची बेरीज करायची, 24 मधील अंकांची बेरीज 6 आली, 20 मधील अंकांची बेरीज 2, फरक काढला 4 आला, 4चा वर्ग 16. हे पण आपण पडताळून पहा. 6 अधिक 2 8 आलेले आहेत, 2 अधिक 1 3, 8 मधून 3 गेले राहिले 5, 5चा वर्ग येतोय 25. अगदी त्याच पद्धतीने पहा 29 अंकांची बेरीज केली ती येते 11 आणि 1 अधिक 7 अंकांची बेरीज येते 8, 11तून 8 गेले राहिले 3, 3चा वर्ग 9. या पद्धतीने आता पहिला पर्याय पडतो पहा. 23 मधील अंकांची बेरीज येते 5 आणि 12 मधील अंकांची बेरीज येते 3, 5 मधून 3 गेले 2, 2चा वर्ग 4 या ठिकाणी दिलेला नाही, त्यामुळे पहिला पर्याय हा बाद झालेला आहे. दुसरा पर्याय पडतो पाहूया आपण. 27 मधील अंकांची बेरीज 2 अधिक 7 बरोबर 9 आणि 11 मधील अंकांची बेरीज 1 अधिक 1 बरोबर 2 आणि 9तून 2 गेले राहिले 7, 7चा वर्ग 49. म्हणजे पहिला पर्याय बाद आणि दुसरा पर्याय हा वैशिष्ट्यानुसार जुळणारा अचूक पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. 53 क्रमांकाचा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत गोट हा शब्द SKYF असा लिहितात, कॅमल हा शब्द WYMUN असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत किंग हा शब्द कसा लिहाल? तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न सुटला नाही. तर याच्यामध्ये काय लॉजिक वापरलेले पहा. त्यांनी डावीकडून क्रमांक घेतलेला आहे पहा, गोट GOAT आणि या ठिकाणी SKYF. त्यांनी काहीच केलेलं नव्हतं. डावीकडून जे क्रमांक आहेत ते त्यांनी उजवीकडे वापरलेले आहेत. म्हणजे डावीकडचा जो क्रमांक आहे तो आपल्या लगेच लक्षात येईल. तर जी हे अक्षर डावीकडून 7व्या क्रमांकाला आहे आणि उजवीकडून 7व्या क्रमांकाला यस हे अक्षर आहे. ओ हे अक्षर 15 क्रमांकाला आहे डावीकडून आणि उजवीकडून के हे अक्षर येत आहे. या पद्धतीने ए हे अक्षर सुरुवातीला 1 नंबरला आहे आणि त्या अक्षर मालिकेत वाय हे अक्षर शेवटी 1 नंबरला आलेला आहे. टी हे अक्षर सुरुवातीपासून 20 नंबरला आहे आणि एफ हे अक्षर डावीकडून उजवीकडून 20 नंबरला आहे. अगदी त्याच पद्धतीने कॅमल या शब्दातल्या क्रमांकानुसार हे क्रमांक अक्षर असलेली अक्षरं जुळवलेली आहेत. तर किंग शब्द आपल्याला शोधण्यासाठी पहा KING. तर के हे अक्षर डावीकडून 11 नंबरला आहे. मग 11 नंबरला उजवीकडून येणारं अक्षर आहे O. आय हे अक्षर डावीकडून 9व्या क्रमांकाला आहे आणि उजवीकडून 9व्या क्रमांकाचा अक्षर आहे Q. आणि एन साठी एन हे अक्षर डावीकडून 14व्या क्रमांकाला आहे आणि उजवीकडून 14व्या क्रमांकाचा अक्षर आहे L. आणि जी हे अक्षर डावीकडून 7व्या क्रमांकाला आणि 7व्या क्रमांकाला उजवीकडून असणारं अक्षर आहे S. म्हणजे हा जो गट तयार झालेला आहे OQLS. OQLS. तर पर्याय क्रमांक 1 मध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आता. 54 नंबरचा प्रश्न पाहूया. 54 नंबरच्या प्रश्नामध्ये एका सांकेतिक भाषेत 2 गुणिले 3 बरोबर 31, 3 गुणिले 4 बरोबर 73 असे लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत 4 गुणिले 5 बरोबर किती? तर या ठिकाणी ही सांकेतिक भाषा आहे, कोड लँग्वेज आहे, त्यामुळे तसाचा तसा गुणाकार करून आपल्याला उत्तर मिळणार नाही. तर 2 आणि 3 6 गुणाकार येतोय. 6 पंचे 30 अधिक 1, 3 चौक 12, 12 अधिक 1 नाहीये, म्हणजे हे लॉजिक नाहीये. तर आपण काय करूया आता, 2 आणि 3 यांचे वर्ग करून पाहूया. 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9 येतोय. 3च्या वर्गाच्या ऐवजी आपण यांची बेरीज केली तर ते 31 येत नाही. 3चा आपण वर्गाच्या ऐवजी आपण घन करून पाहूया. 3चा घन 27 आणि 27 अधिक 4 ही बेरीज केली तर ती 31. म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग आणि दुसऱ्याचा घन पहा. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि घन विचारल्या 16, 16 चौक 64, 64 अधिक 9 ही बेरीज केली तर ती येते 73. म्हणजे या पद्धतीने लॉजिक वापरलेलं आहे. पहिली संख्या त्याचा वर्ग आणि
दुसरी संख्या त्याचा घन, इथं गुणाकाराच्या ऐवजी बेरीज. तर 4चा वर्ग आहे 16 आणि 5चा घन आहे 125 आणि ही जर बेरीज केली तर ती येते 141. पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. 55 आणि 56 साठी सूचना दिलेल्या आहेत. तक्त्याचं निरीक्षण करून त्यावर आधारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. करवत हा शब्द यामध्ये पहा, क साठी गोल आहे, र साठी भरीव गोल आहे. म्हणजे या ठिकाणी पहिला व साठी त्रिकोण आहे, या ठिकाणी त्रिकोण नाही त्यामुळे हा पर्याय बाद झाला. राहिले 3 आणि 4 मध्ये उत्तर आहे आणि त साठी वर्तुळाचे 4 भाग केलेला, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 56 नंबरच्या प्रश्नामध्ये पहा, सोबतच्या तक्त्यातील चिन्हांचा उपयोग करून कवी या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कसे लिहाल. तर कवीचे विरुद्ध लिंगी रूप जे आहे कवयित्री, तर कवयित्री हा जो शब्द आहे तो आपल्याला वरील चिन्हांचा वापर करून जर आपण लिहिला तर या ठिकाणी क साठी गोल आलेला आहे आणि व साठी त्रिकोण आलेला आहे. या ठिकाणी पहिली वेलांटी आहे त्यासाठी उभा बाण आहे, य साठी स्वस्तिकचं चिन्ह आलेलं आहे, त्र साठी उलटा त्रिकोण परंतु तो रंगवलेला आणि दुसरी जी वेलांटी आहे त्याला खाली बाण आलेला आहे आणि हा पर्याय उत्तरामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. 57 नंबरचा प्रश्न पहा, तुमच्या परिसरात तुम्हाला कचरा साचलेला दिसला तर तुम्ही काय कराल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर होतं. मित्रांना एकत्र करून कचरा उचलून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावेल. 58 आणि 59 साठी सूचना दिलेल्या आहेत. वैशिष्ट्यानुसार एक गट तयार झालेला आहे, त्यानुसार आपल्याला जुळणारी आकृती शोधायची आहे. पहा 58 मध्ये पहा, पहिली जी आकृती होती ती आकृती काय केलेली आहे, त्यांनी हा जो गोल आहे ती आकृती खाली पाडलेली आहे आणि परंतु जो गोल रंगवलेला आहे तो विरुद्ध बाजूला गेलेला आहे. म्हणजे हा गोल इकडे गेलेला आहे, म्हणजे हीच आकृती आपण अपोजिट केली तर वरचा जो गोल आहे तो खाली येणार आहे आणि हा न रंगवलेला वरती जाणार आहे. म्हणजे हे उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं उत्तर होतं. पर्याय क्रमांक 3 58. 59 मध्ये पहा, प्रश्न आकृती वैशिष्ट्यानुसार गट. ही जी आकृती आहे आपल्याला पाण्यामध्ये पाहिल्यानंतर ई जशाचा तसा दिसतोय, अगदी एक्स पाण्यामध्ये पाहिला असा दिसतोय, एच पाण्यामध्ये पाहिला असा दिसतोय. तर ही आकृती आपल्याला पाण्यामध्ये पाहिल्यानंतर जसेच तसे दिसणार नाही, आय पाण्यामध्ये पाहिला जशाचा तसा दिसतोय. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर होतं. प्रश्न क्रमांक 60 आणि 61 साठी सूचना दिलेल्या आहेत. आरशातील आकृती आपल्याला कशी दिसेल ते विचारलेलं आहे. 60 नंबरचा पहिला प्रश्न पहा, ही आकृती आपण जर आरशात पाहिली, हा जो बाण आहे तो बाण या ठिकाणी येत आहे, त्यामुळे हे जे पर्याय 3 नंबरचा बाद झालेला आहे. त्यानंतर आरशामध्ये हा जो बाण आहे तो इकडे जात असतो या दिशेला. इथं आतमध्ये एक रेषा दाखवलेली आहे पर्याय 4 मध्ये, त्यामुळे हा बाद झाला. तर 2 मध्येच उत्तर आहे. ही खालची बाजू खालीच राहते, वर जायचं काही कारण नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आरशातलं प्रतिबिंब आहे. 61 पहा, 75 ही आकृती अंकातली आकृती आहे, ती आरशात जर पाहिली तर आपल्याला 5 इथं सरळ दिलेला आहे, आरशात पाहिल्यानंतर हा बाद झालेला. 5 खाली दिलेला आहे उलटा, 7 सुरुवातीला दिलेला आहे इथं, त्यामुळे 5 हा इथं येणार आहे सुरुवातीला. पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर होतं. पर्याय क्रमांक 2 75 ही आकृती आरशातली प्रतिमा योग्य पद्धतीने दाखवणारी आहे. 62 आणि 63 हक्काचे मार्क या ठिकाणी होते. जलप्रतिबिंब कसं दिसेल ते विचारलेलं होतं. 62 आणि 63. 62 जे उत्तर आहे, ही आकृती आपण जर पाण्यामध्ये पाहिले, हा जो भाग आहे खालचा तो वरती जात असतो, म्हणजे वरती भाग या ठिकाणी हे 2 भाग झालेले आहे. पहिला आणि चौथा यामध्ये त्याचे उत्तर आहे. हे जे खालचं वर्तुळ आहे ते वरती जायला पाहिजे, या ठिकाणी इथं खालीच दाखवलेलं आहे, त्यामुळे हा भाग झाला. पर्याय क्रमांक 1 मध्येच त्याचं उत्तर होतं. 63 नंबर पहा, एन एफ ही आकृती पाण्यात पाहिली तर आपल्याला कशी दिसेल. तर एन एफ एफ जो आहे तो खाली पडायला पाहिजे, या ठिकाणी एन बरोबर दिला, एफ ही चुकीचा दिला, त्यामुळे पहिला पर्याय बाद झालेला आहे. त्यानंतर एन हा जशाचा तसा दिला, इथं हा बाद झालेला. एन एफ एफ ही आकृती
पाण्यात पाहिलं अशी दिसायला पाहिजे, इथं वरच्या बाजूने दिलेलं, तर हा बाद झाला. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64 पहा. वरील अक्षरमालेत डावीकडून 7वं अक्षर, तर डावीकडून 7वं अक्षर आहे जी, आणि उजवीकडून 8वं अक्षर, तर उजवीकडून 8वं अक्षर आहे आर. यांच्या दरम्यान येणाऱ्या अक्षरांच्या संख्येच्या निमपट, तर जी आणि आर यांच्या दरम्यान एकूण 10 अक्षर आहेत. त्याच्या निमपट, 10चे निमपट केलं आपण, 10ला 2 ने भागलं, उत्तर येते 5. निमपट अक्षर खालीलपैकी कोणत्या 2 अक्षराच्या दरम्यान असतील? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एल आर. एल आणि आर यांच्या दरम्यान एकूण 5 अक्षर आहेत, कारण एल, एम, एन, ओ, पी, क्यू हे 5 अक्षर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर होतं. 65 नंबर पहा. या संख्या मालिकेतील किती संख्याला 3 ने निशेष भाग जातो? तर 3ची कसोटी म्हणजे काय? संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्याला 3 ने भाग गेला. 23, 3 अधिक 2 5 या संख्येला 3 ने भाग जात नाही. 27 ला भाग जातोय. 2 अधिक 7 9 येत आहे. 3 अधिक 3 9 येत आहे. 3 अधिक 8 11 येत आहे. या संख्येला भाग जाणार नाही. 4 अधिक 5 9, 9 अधिक 0 9 यांना भाग जाणार आहे. 91 मध्ये बेरीज 10 येते, त्यामुळे याला भाग जाणार नाही. तर 3 ने भाग जाणारी संख्या 1 2 3 4 एकूण 4 संख्या आहेत, त्याला 3 ने निशेष भाग जातोय. पर्याय क्रमांक 4 उत्तर 4. प्रश्न क्रमांक 66 पहा. ज्ञानेश्वर, हृदय, कृष्ण, पर्वत, पलंग, ऑगस्ट आणि श्रेणी या शब्दात एकूण किती जोडाक्षर आहेत ते विचारलेलं पहा. ज्ञानेश्वर मधलं आपल्याला ज्ञ आणि श्व हे 2 जोडाक्षर आलेले आहेत. हृदयमध्ये एकही जोडाक्षर नाही, रु हे जोडाक्षर नाही. कृष्णमध्ये क्ष्ण हे 1 जोडाक्षर आलेलं आहे. पर्वतमध्ये वलारफार हे 1 जोडाक्षर आलेलं आहे. पलंगमध्ये कुठलंही जोडाक्षर नाही आहे. ऑगस्ट मध्ये ष्ट हे 1 जोडाक्षर आलेलं आहे. आणि श्रेणीमध्ये श्र हे स्वतंत्र जोडाक्षर आहे, त्यामुळे हे 1 आलेलं आहे. अशा पद्धतीने एकूण 2 अधिक 4 6 जोडाक्षर आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 6. वरील शब्दात एकूण 6 जोडाक्षर आलेले आहेत. 67 नंबरचा प्रश्न पहा. सरोवर, फौज, मृग, श्रावण, हरिण हे शब्द वर्णानुक्रमाने लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? पहा या ठिकाणी फौज हा शब्द एकदम सुरुवातीला येईल. त्यानंतर मृग हा शब्द 2 नंबरला येईल. पहा या ठिकाणी सरोवर आणि श्रावण, तर श्रावण मध्ये या ठिकाणी शामृगाचा अगोदर येत असतो, त्यामुळे श्रावण हा शब्द 3 नंबरला येईल. सरोवर हा शब्द 4 नंबरला, आणि सगळ्यात शेवटी हरिण हा शब्द येईल. आणि आपल्याला मध्यभागीचा विचारलेला आहे तो आहे श्रावण. पर्याय क्रमांक 3 श्रावण. प्रश्न क्रमांक 68 ते 72 साठी सूचना दिलेल्या आहेत. गटात न बसणारे पद ओळखा. 144 हा 12चा वर्ग आहे. 324 18चा वर्ग आहे. 576 हा 24चा वर्ग आहे. 484 हा 22चा वर्ग आहे. या सर्व वर्ग संख्या आहेत, परंतु त्या आपल्याला गटात न बसणारे शोधायचे आहे. वर्ग संख्या आपल्याला विचारात घेता येणार नाहीत. यांच्यामधील अंकांची बेरीज करून पाहूया. 1 अधिक 4 अधिक 4 ही बेरीज केली तर ती येते 9. 3 अधिक 2 अधिक 4 ही बेरीज केली तर ती येते 9. 576 मधील अंकांची बेरीज केली तर पहा 5 अधिक 7 अधिक 6 5 आणि 7 12 12 आणि 6 18 ही बेरीज येते 18. आणि या ठिकाणी 4 अधिक 8 अधिक 4 यांची बेरीज केली तर ती येते 16. म्हणजे आपल्याला 9ची कसोटी आपल्याला वापरता येईल. 9 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 484, 9 ने विभाज्य नसलेली संख्या या ठिकाणी 16 आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 484 हा गट वेगळा ठरतोय. 69 नंबरचा प्रश्न पहा. 57 55 91 45. तसं पाहिलं तर या सर्व संयुक्त संख्या आहेत. आपल्याला आता वेगळी शोधायची. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं उत्तर लवकर लॉजिक लक्षात आले नाही, परंतु यामध्ये आपण जर बारीक निरीक्षण केलं तर 91 55 आणि 45 या त्रिकोणी संख्या आहेत. पहा ट्रायंग्युलर नंबर.
कारण 55 ही 10वी त्रिकोणी संख्या आहे, कारण 10 गुणिले 11 भागिले 2 केलं तर उत्तर 55 येतंय, कारण 10 पाया असलेली. आणि 45 ही 9वी त्रिकोणी संख्या आहे, 9 गुणिले 10 भागिले 2 केलं तर उत्तर येतंय 45. आणि 91 ही 13वी त्रिकोणी संख्या आहे, 13 गुणिले 14 भागिले 2 तर उत्तर येतंय 91. आता 57 ही त्रिकोणी संख्या नाही, त्यामुळे ती वेगळी ठरते. पर्याय क्रमांक 1. 70 नंबरचा प्रश्न पाहूया. कोबी, वांगी, मेथी आणि शेपू, त्याचं उत्तर आहे वांगी, कारण ही फळभाजी आहे, उरलेल्या या पालेभाज्या आहेत. पर्याय क्रमांक 2 हा गट वेगळा ठरतो. 71 नंबरचा प्रश्न पहा. वेगळी आकृती आपल्याला ओळखायची आहे. तर आकृतीचे एकूण पहिल्या आकृतीचे 8 समान भाग केलेले आहेत, त्यापैकी 1 आणि 2 भाग रंगवलेले आहेत. तर याला अतिसंक्षिप्त रूप दिलं तर 1/4 येते, म्हणजे ह्या पाव भाग येतोय, पाव भाग रंगवलेला आहे. तर दुसरी जी आकृती आहे त्याचे 8 समान भाग आहेत आणि त्यातले 1, 2, 3, 4 रंगवलेले आहेत. त्याला अतिसंक्षिप्त रूप दिलं तर ते 1/2 म्हणजे अर्धा भाग रंगवलेला आहे. तिसरी जी आकृती आहे, तिसऱ्या आकृतीचे सुद्धा 4 समान भाग केलेले आहेत आणि त्यामधले 2 रंगवलेले आहेत. त्याला अतिसंक्षिप्त रूप दिलं 1/2 म्हणजे तो येतोय अर्धा भाग. आणि शेवटची आकृती 6 पैकी 3 भाग रंगवलेले आहेत, 1/2 हा पण अर्धा भाग आहे. त्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा पाव भाग उरलेले हे अर्धा भाग रंगवलेले आहेत, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 72 नंबरच्या प्रश्नामध्ये पहा. एकूण 4 आकृत्या दिलेल्या आहेत, त्यातली आपल्याला वेगळी ओळखायची होती. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे, कारण या ठिकाणी बेरजेचं चिन्हाऐवजी गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे. इतर ठिकाणी वर्तुळ, भरीव वर्तुळ आणि अधिकचं चिन्ह आलेलं आहे. 3 नंबरच्या आकृतीमध्ये बेरजेच्या चिन्हाच्या ऐवजी वजाबाकीचं चिन्ह आलेलं आहे, त्यामुळे तो गट वेगळा ठरतो. प्रश्न क्रमांक 73 आणि 74 साठी सूचना दिलेल्या आहे. खालील संख्यांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा. 73 नंबर पहा. संख्या दिलेल्या होत्या आणि त्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपण जर फरक काढला 4, 6, 10, 14, प्रश्नचिन्ह 26 आणि 34. 4 आणि 6 मध्ये 2चा फरक आहे, 6 आणि 10 मध्ये 4चा फरक आहे, 10 आणि 14 मध्ये पुन्हा 4चाच फरक येत आहे. पुढं 14 आणि 26 मध्ये तो फरक 12चा येत आहे. फरकामध्ये सुद्धा काही साम्य नाही, त्यामुळे आपल्याला आता वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे. खूप उशिरा याचं उत्तर लक्षात आलेलं आहे. तर 4चे आपण निम्मे केले तर ते 2 होतात, 6चे निम्मे केले 3, 10चे निम्मे केले 5, 14चे निम्मे केले 7, 26चे निम्मे केले 13, 34चे निम्मे केले 17. वरती ज्या संख्या आलेल्या आहेत त्या क्रमाने आलेल्या मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7. म्हणजे या ठिकाणी 11 ही संख्या राहिलेली आहे. 11, 13, 17. प्रश्नचिन्हाच्या जागी 11चे आपल्याला आता दुप्पट करावं लागेल, ते 22. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 22 हे त्याचं अचूक उत्तर आहे. थोडासा क्लिष्ट परंतु लवकर लक्षात न येणारा हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 74 पहा. 126, 102, 80, 60 संख्या या उतरत्या क्रमाने आलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला फरक काढावा लागेल. 126 वजा 102 हा फरक काढला तर तो येतोय 24. 102 वजा 80 हा फरक काढला तर तो येतोय 22. 80 वजा 60 हा फरक काढला तर तो येतोय 20. म्हणजे फरक हा 2-2 ने कमी होत गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 60 आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, म्हणजे 60 आणि 18. 60 आणि 18ची जर वजाबाकी केली तर ते आता 42. म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी ही 42 संख्या असणार आहे. आणि 42 आणि 26 यातला जर फरक काढला तर तो येतोय 16. म्हणजे पर्याय क्रमांक 3 42 हे त्याचं उत्तर आहे. शेवटचा प्रश्न पाहूया. सोबतच्या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या त्रिकोणाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे ते आपल्याला शोधायचं होतं. पहा, अतिशय सोपी आकृती होती, कुठलाही क्लिष्ट गडबड याच्यामध्ये नव्हती.
आपण आकृतींना काय करूया, आपण नंबर देऊया 1 2 3 4 5 आणि 6. तर सुरुवातीला आपण काय करूया, चौकोनांची संख्या मोजून घेऊया. चौकोन, तर चौकोन म्हणजे 4 भाग, 4 बाजू, 4 कोण असलेली आकृती. तर चौकोनामध्ये आपल्याला सिंगलच्या आपल्याला 5 आणि 6 सिंगलच्या अशा 2 चौकोनाच्या आकृत्या आहेत. 5 म्हणजे ही आकृती आणि 6 म्हणजे खालची आकृती. त्या 2 आकृत्या आहेत. 3 मिळून आपल्याला चौकोन होते का आपल्याला शोधावं लागेल. 3 मिळून 3 नाही होत, त्याच्या अगोदर 2 ने तयार होणार. 2 आणि 5 मिळून हा एक बनतोय. 1 ने मिळणारे 2च आहेत. तर 2 ने मिळणारे पाहूया आपण. 2 आणि 5, 4 आणि 6 पण आहे. 1 आणि 2 आहे. 1 आणि 2, 3 आणि 4 आहे. त्यानंतर 1 आणि 2 ने होतंय का, नाही. 5 आणि 6 नाही होत. म्हणजे या पद्धतीने 2-2 मिळून बनलेले एकूण 4 चौकोन आहे. 3-3चा पाहूया होतोय का. तर 3-3 मध्ये 1 2 आणि 5 हा मोठा होतोय. 1 2 5. त्यानंतर आणखीन 3 4 6, 3 4 6 हा एक 3-3चा मिळून अशा पद्धतीने एकूण 2 बनता आहेत. म्हणजे ती संख्या झालेली आहे 8. त्यानंतर आणखी 3-3 मध्ये हा एक गट होतोय. 2 5 आणि 6, 2 5 6 म्हणजे हा एक मोठा. 2 5 6 खाली एक होईल. 4 5 6चा मिळून 4 5 6 हा एक मोठा. म्हणजे 4 5 6 आणखी 2 वाढले म्हणजे या ठिकाणी 4 झालेले आहेत. त्यानंतर आणखी हा एक संपूर्ण 6 अंकांचा मिळून एक मोठी आकृती. म्हणजे एकूण 1 ते 6 अंकांपासून मिळालेली एक मोठी आकृती. अशा पद्धतीने 4 आणि 4 8 9 10 11. तर चौकोनांची संख्या आलेली आहे 11. आता आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजूया आपण. त्रिकोणासाठी आपल्याला स्वतंत्र त्रिकोण किती आहेत ते आपल्याला ती मोजून घ्यावं लागेल. स्वतंत्र त्रिकोणांची संख्या 1 2 3 4 आहे. 1 2 3 म्हणजे 1 पासून बनणारे 1 2 3 4 असे एकूण 4 त्रिकोण आहेत. 2-2चे त्रिकोण बनतात का पाहूया आपण. तर 2-2 मध्ये 1 आणि 3 या अंकांचा मिळून हा एक त्रिकोण बनलेला आहे. 2 मध्ये 1 आणि 3चा 1 बनलेला आहे. आणखी 2चा होतोय का, 2चा नाही होत. 3-3चे पाहूया आपण आता. 3-3 ने मिळून बनणारे 1 2 3, 1 2 3 म्हणजे ही आकृती 1 2 3 ही उभी आवलेली. 1 3 4 ही खालचा त्रिकोण आलेला आहे. 1 3 4 अशा पद्धतीने ते 2 बनतील. आणखी त्रिकोण आहेत का आपल्याला शोधावं लागेल. आणखी त्रिकोण नाही आहेत. अशा पद्धतीने एकूण 4 अधिक 1 5 अधिक 2 7 म्हणजे त्रिकोणांची संख्या आलेली आहे 7 आणि चौकोनांची संख्या आलेली आहे 11. चौकोनांची संख्या त्रिकोणापेक्षा जास्त आहे. ते कितीने जास्त आहे तर 11तून 7 गेले 4 राहतात. पर्याय क्रमांक 4 4 ने जास्त. या पद्धतीने 75 प्रश्नांची अचूक उत्तर आपण सोडवलेले आहेत. विद्यार्थ्यांनी आपले संच कोडनुसार उत्तरपत्रिका तपासून किती गुण मिळालेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.